नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार. प्रेक्षको, गर्भाशय ज्यास आशय, धरा, कला, युटेरस अशा विविध नावांनी संबोधले जाते. महिलांच्या मासिक पाळीचं नियमन करण्यापासून तर जीवसृष्टीमध्ये नवीन अपत्याला जन्म देण्यापर्यंतची कार्य गर्भाशयाला करावी लागतात. परंतु अनेक वेळेस गर्भाशयाला विविध आजारांना सामोरे जावं लागतं. त्यातही गर्भाशयाला होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण किंबहुना सध्या वाढलेलं दिसतं. मग प्रश्न पडतो की हा गर्भाशयाचा कॅन्सर होण्यामागची कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली, त्यावर केल्या जाणाऱ्या आधुनिक उपचार पद्धती जसे केमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, सर्जरी असेल, याचा कसा फायदा रुग्णांना होऊ शकतो, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर तुषार पाटील व डॉक्टर विनोद गोरे. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आता बघूयात आजच्या तज्ज्ञांची ओळख. डॉक्टर तुषार पाटील व डॉक्टर विनोद गोरे हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर तुषार पाटील यांचे पदव्युत्तर शिक्षण हे MD मेडिसिन या विषयात KM हॉस्पिटल मुंबई येथून झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी ही DM इन मेडिकल ऑन्कोलॉजी अर्थात केमोथेरपी स्पेशालिस्ट या विशेष प्रावीण्यासह गुजरात कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबाद येथून झालेली आहे. सध्या ते कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट म्हणून सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे काम बघतात. आजपर्यंत त्यांच्या कॅन्सर या विषयात प्रेक्षको लक्षात घ्या की 7 वर्षाचा सरांना एवढा मोठा गाढा अनुभव आहे. तसेच डॉक्टर विनोद गोरे यांचा पदव्युत्तर शिक्षण हे MS जनरल सर्जरी या विषयात विशेष प्रावीण्यासह झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी ही कॅन्सर सर्जन या विषयात टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथून झालेली आहे. सध्या ते कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे काम बघतात व त्यांचा गेल्या 8 वर्षापासूनचा एक मोठा अनुभव आपण जाणू शकतो. आज आपण त्यांच्यासोबत महिलांच्या गर्भाशयाचा होणारा कॅन्सर आणि त्यावर आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, त्याबरोबर आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 022 हा STD क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. सर, तुम्ही आज दोघी इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमचा टीव्हीचा आवाज जरा कमी ठेवावा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID आम्ही दाखवणार आहोत, तो तुम्ही नोंदवू शकतात. तसेच तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असल्यास तुम्ही त्याचा फोटो देखील काढू शकतात. कार्यक्रमामध्ये तुम्हाला इतर विषयाबद्दल देखील मी महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला पुन्हा एकदा स्वागत करूया. सर, डॉक्टर तुषार पाटील, तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे की कॅन्सर म्हणजे काय, काय सांगणार? डॉक्टर विनोद गोरे, काय सांगणार आपण? नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण स्त्रियांमधील कॅन्सर या विषयावरती चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण समजावून घेऊ की कॅन्सर म्हणजे नक्की काय. अच्छा. कॅन्सर म्हणजे शरीरामध्ये होणारी पेशीची अनियमित, अनियंत्रित, असंतुलित आणि भरमसाठ वाढ. आपल्या शरीरामध्ये पेशींच्या विभाजनाची प्रक्रिया अविरतपणे चालू असते जन्मापासून मृत्यूपर्यंत. आणि आपल्या शरीरामध्ये काही पेशी मृत पावतात, तेवढ्याच संख्येच्या पेशी ह्या त्या दिवशी तयार होतात. अच्छा. ही प्रक्रिया अविरतपणे चालू असताना नवीन तयार झालेल्या पेशी पुढील पेशी चक्रामध्ये पाठविल्या जातात. पुढील पेशी चक्रामध्ये जेव्हा पेशी जातात तेव्हा शरीरामध्ये एक यंत्रणा असते ज्याकडून हे चेक केलं जातं, तपासलं जातं की त्या पेशी नॉर्मल आहेत की दूषित आहेत. जर पेशी दूषित असतील तर त्या नष्ट केल्या जातात. त्या दूषित पेशींपासून एक दूषित गाठ तयार होते आणि हीच दूषित पेशींची दूषित गाठ म्हणजेच कॅन्सर. आता ज्या ठिकाणी दूषित पेशी तयार होण्याचं प्रमाण जास्त तिथं कॅन्सरचं होण्याचं प्रमाण जास्त. उदाहरणार्थ, तंबाखू आपण खातो, गुटखा खातो, त्यामुळे दूषित पेशी जास्त तयार होतात, कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये जंतुसंसर्गामुळे पेशी दूषित होतात, त्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त. त्याचप्रमाणे जर शरीराची चेक करण्याची किंवा दूषित पेशींना मारून टाकण्याची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जर ढिसाळपणा आला किंवा नियंत्रण त्याचं कमी झालं तरी सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता ही वाढते. उदाहरणार्थ, वृद्धापकाळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे किंवा जेनेटिक्स काही प्रॉब्लेम असतील तर या कारणांमुळे ही यंत्रणा निकामी किंवा थोडी त्याच्यामध्ये ढिलाई येते व दूषित पेशी पुढच्या सायकलमध्ये जातात आणि कॅन्सर निर्माण होतो.
म्हणजे निश्चितच सर आपण असं म्हणू शकतो की शरीर रचनेत म्हणजे महिलांच्या शरीर रचनेत व शारीरिक क्रियेमध्ये बदल झाल्यामुळे कॅन्सर होऊ शकतात. डॉक्टर तुषार पाटील सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की कॅन्सरचं बर्डन, ओझं किंवा त्याचे प्रमाण किती आहे आणि त्यातही स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर कोणते, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? जर आपण बघितलं तर जगभरात आणि भारतातही कॅन्सरचं प्रमाण अतिशय वेगाने वाढतंय. आणि जर आपण कुल संख्या बघितली सगळ्या पेशंटची जगभरामध्ये, तर 55 ते 60% पेशंट भारतसारख्या प्रगतीशील देशांमध्ये आढळतात. आणि हे प्रमाण पुढच्या 20 ते 25 वर्षांमध्ये वाढणार आहे. आपण ही स्लाइड बघू शकता ज्याच्यामध्ये डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीज आपल्या भारतासारख्या देशांमध्ये हे प्रमाण बऱ्यापैकी वाढणार आहे 2050 पर्यंत. काही अंदाज आपण या स्लाइडमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघू शकतो की साधारण आत्ताचा जर आपण अनुमान घेतला तर हजारात एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे किंवा शक्यता आहे. पण पुढील 25 ते 30 वर्षांमध्ये किंवा 40 वर्षांमध्ये 10 मागे एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होणार आहे. आणि कॅन्सरमुळे होणारे मृत्यू हे सगळ्यात जास्ती असणार आहेत. जर आपण भारतात बघितलं तर दरवर्षी साधारण 12 ते 13 लाख कॅन्सरचे रुग्ण आढळतात. दुर्भाग्यवश साधारण 30 ते 40% लोक याच्यातल्या ॲडव्हान्स स्टेज किंवा शेवटच्या स्टेजमध्ये डायग्नोज होतात आणि म्हणून ते मृत्युमुखी पडतात आणि त्यांना आपण ट्रीटमेंट व्यवस्थित देऊ शकत नाही. जर महिलांचे कॅन्सर्स आपण बघितले तर त्याच्यात प्रामुख्याने 2 कॅन्सर्स आपल्याला आढळतात. एक आहे ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आणि दुसरा आहे सर्वायकल कॅन्सर, गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर. सर्वायकल किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा रुरल एरियाजमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये जास्ती करून आहे आणि शहरी भागांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर जास्ती करून आढळतो. याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे कॅन्सर्स अजून महिलांमध्ये आढळतात, जसे की ओव्हरी, अंडकोशिकेचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर किंवा अन्ननलिके आणि तोंडाचे कॅन्सर, की त्यातले काही कॅन्सर जे आहे जे व्यसनामुळे होतात. डॉक्टर विनोद गोरे सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की पाटील सरांनी जे वेगवेगळे प्रकार सांगितले तर त्यामध्ये जो सर्व्हिक्सचा कॅन्सर आहे ती होण्यामागची कारणं कुठली, आणि त्याही पुढे जाऊन असं विचारायचं आहे मला की त्याची लक्षणं कुठली, त्याबद्दल काय सांगणार? हा चेतन, हा कॅन्सर जर टाळायचा असेल, गर्भाशयाच्या मुखाच्या पिशवीचा जो कॅन्सर आहे तो जर टाळायचा असेल तर तो कॅन्सर का होतो हे जाणून घेणं खरंच महत्वाचं आहे. हा कॅन्सर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या जंतूच्या संसर्गामुळे होतो. आपण जर सर्व्हिक्स कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या पिशवीचा कॅन्सर जो आहे त्याचं प्रमाण पाहिलं तर त्यामध्ये 70% कॅन्सर हे ह्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या जंतूमुळे होतात. या जंतूचा संसर्ग होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं लहान वयामध्ये लग्न होणं, लहान वयामध्ये शारीरिक संबंध येणं, विवाहबाह्य संबंध, त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, लहान वयामध्ये मूल होणं, या अशा अनेक प्रकारच्या कारणामुळे या जंतूचा संसर्ग होतो. या जंतूचा संसर्ग जर झाला तर सर्वसाधारणपणे 1 वर्षामध्ये त्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो जंतू संसर्ग बरा होतो. परंतु तो जंतू संसर्ग जर खूप दिवस राहिला तर 5 वर्षाच्या नंतर मात्र त्याचं प्री कॅन्सरस कंडिशनमध्ये रूपांतर होतं आणि जवळजवळ 10 वर्षानंतर मात्र त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. त्यामुळं हे या जंतूचा संसर्ग जर टाळता आला तर या कॅन्सरचं प्रमाण हे कमी होणार आहे. आता या कॅन्सरचा जंतूचा प्रादुर्भाव होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड मोठं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या भारतामध्ये 5 पैकी 4 स्त्रियांना हा जंतू संसर्ग त्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी होतो. त्यामुळे आपण हा जंतू संसर्ग टाळण्यासाठी जे काही करता येईल त्या काळजी घेणं गरजेचं आहे. या रोगाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं जर म्हणाल तर बऱ्याचदा सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये कॅन्सरची लक्षणंच दिसत नाहीत आणि जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा लक्षणं घेऊन तेव्हा बरीच वेळ निघून गेलेली असते, कॅन्सर पुढच्या स्टेजमध्ये गेलेला असतो. परंतु त्याची काही जी लक्षणं आहेत ती अनियमित रक्तस्राव होणं, रजोवृत्तीनंतर रक्तस्राव होणं, खूप दिवस पाळी राहणं किंवा अनियमितपणे रक्तस्राव होणं, दुर्गंधीयुक्त अंगावरून पांढरं जाणं असं पण म्हणू शकतो. अंगावरून पांढरं किंवा तांबडं जाणं आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारची लक्षणं जर दिसली तर त्वरित डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. बरोबर सर. सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आहे. हरिजी यांचा फोन आला औरंगाबादवरून. नमस्कार हरिजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा विचारा, प्रश्न विचारा हरिजी. आमचा कॅन्सर झालेला आहे पेशंटला, पूर्णपणे शरीरामध्ये ते जंतू पसरले. फोन कट झालेला आहे. तर डॉक्टर तुषार पाटील, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. सरांनी सर्व्हिक्सच्या कॅन्सरची लक्षणं सांगितली, कारणं सांगितली, तर याचं निदान नेमकं आपण कसं करू शकतो त्याबद्दल काय सांगणार?
बरं, निदानासाठी 2-3 गोष्टी अनिवार्य आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांकडून त्याची पेशंटची तपासणी, ज्याला आपण एक्झामिनेशन म्हणतो, ते आपण क्लिनिकमध्ये करतो आणि त्याच्याने आपल्याला स्टेजिंग कळू शकते की कॅन्सर तिथल्या तिथे कुठे पसरलाय. बऱ्याचदा हे क्लिनिकमध्ये करणं थोडंसं अवघड जातं आणि त्यामुळे बऱ्याचदा कारण बायका रिलॅक्स नसतात, त्यामुळे आम्ही हे ॲनेस्थेसिया किंवा भूल देऊन पेशंट्सना तपासणी करतो, ज्याला एक्झामिनेशन अंडर ॲनेस्थेसिया म्हणतात. याच्यामध्ये व्यवस्थित तपासणी करता येते की आजार इतरत्र कुठे पसरला आहे की नाही खालच्या खाली. त्याचप्रमाणे त्याची बायोप्सी किंवा तुकडा काढण्याची जी प्रक्रिया आहे ती पण आम्हाला करता येते. बायोप्सी हा एक सोपा उपाय आहे, ज्याच्यात आपण एक तुकडा काढतो आणि त्याला आपण मायक्रोस्कोप खाली त्या पेशींची तपासणी करतो आणि त्याच्यातनं कॅन्सरचं निदान व प्रकार व त्याची उग्रता किंवा ॲग्रेसिव्हनेस आपल्याला कळतो. ह्या 2 गोष्टी आपण जरूर करतो. त्याच्या व्यतिरिक्त काही पेशंट्समध्ये आपल्याला CT स्कॅन अथवा तर MRI अथवा तर पेट स्कॅन या तपासण्यांची पण गरज पडू शकते. तर ह्या 3 तपासण्या ज्या आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत कुठल्याही कॅन्सरच्या निदानासाठी. निश्चितच. सर, आपल्या कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, धनंजयजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार धनंजय, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, येस. हा, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार, प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे सर, माझ्या मिसेसच्या डाव्या साईडला स्तनामध्ये गाठ आहे. अच्छा सर, काय सांगणार आपण? तर नाही म्हणलं तरी आता 5-6 वर्ष होऊन गेले आणि त्यामध्ये डॉक्टरनी चेकिंग केल्यानंतर ते नॉर्मल मध्ये सांगितले गाठ, परंतु आमचे मिसेस असं पाठक साहेब, तुम्ही एक काम करा. आम्हाला असं वाटतं की ते ऑपरेशन करून घ्यावं. कसं, तुमची काय सजेशन याच्यावर? पाठक साहेब, तुम्ही एक काम करा. औरंगाबादमध्ये बरेच तज्ज्ञ डॉक्टर कॅन्सरवरचे सध्या उपलब्ध आहेत. कॅन्सर सर्जनना तुम्ही तिथे लवकरात लवकर दाखवा आणि जर त्यांना वाटलं की ती गाठ संशयास्पद आहे तर ते तुकडा काढतील, तपासणीला पाठवतील आणि जर कॅन्सर सिद्ध झाला तरच ऑपरेशनची गरज पडेल. जर त्यांच्या मते ही गाठ साधी असेल तर कुठल्याही ट्रीटमेंटची आवश्यकता नाहीये. फॉलोअप जरुरी राहील. दर वर्षाला 6 महिन्याला एकदा त्यांना दाखवायची गरज पडेल. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. मला माहिती तुम्हाला देखील आजच्या बरेच प्रश्न विचारायचे आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का सध्या चाहूल लागली उन्हाळ्याची, या उन्हाळ्यामध्ये दही किंवा कर्ड आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहेत? तर दह्याबद्दल बघितलं असेल, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स खूप प्रमाणात असतात, त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असते. तसेच त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील प्रचूर प्रमाणात असते, त्यामुळे दाते आणि हाडं ही देखील मजबूत राहतात. सर, आपल्याला कार्यक्रमात एक पुढचा फोन आलाय. अर्चनाजी यांचा फोन आलाय डोंबिवलीवरून. नमस्कार अर्चनाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, बोला. डॉक्टर, मी अर्चना पाटील बोलते डोंबिवलीवरून. हो. हा, माझा प्रश्न असा होता, गर्भाशयाच्या कॅन्सरवरती जो आता लस निघाली आहे त्याचा किती उपयोग होतो आणि किती ड्युरेशन नंतर त्याला रिपिटेशन आपण दिलं पाहिजे? अर्चनाजी, आम्ही पुढे कार्यक्रमामध्ये हा प्रश्नाचं उत्तर देणार आहोत की लसीकरणाचे जे काही फायदे आहेत त्याबद्दल. तर आपण कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. डॉक्टर तुषार पाटील, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की सर्व्हिक्सच्या कॅन्सरचं निदान कसं करावं. डॉक्टर विनोद गोरे, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की यासाठी काही विविध प्रकारचे जे ट्रीटमेंट्स आहेत त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? सर्व्हिक्सचे कॅन्सर जे आहेत त्याच्या उपचारामध्ये सर्जरी, रेडिओथेरपी आणि केमोथेरपी असे 3 उपचार पद्धतींचा त्या कॅन्सरच्या स्टेजेसनुसार वापर केला जातो. अच्छा. कॅन्सर जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर आपण ऑपरेशन करतो आणि सर्वसाधारणपणे कॅन्सर जर लेट स्टेजमध्ये असेल तर आपण रेडिओथेरपीचा वापर करतो. जर कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर कोनायझेशन किंवा ट्रॅकेलेस्टॉमी सारखे उपाय, ज्यामध्ये फक्त जो अफेक्टेड पार्ट आहे, गर्भाशयाची पिशवी न काढता जो दूषित भाग आहे तोच काढून टाकला जातो व त्यामुळे हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. थोड्या पुढच्या स्टेजमध्ये जर कॅन्सर गेला असेल तर रॅडिकल हिस्टेक्टॉमी, ज्याच्यामध्ये गर्भाशयाची पिशवी संपूर्णपणे आपण काढून टाकतो, अंडाशय काढून टाकतो व लशी ग्रंथी त्याबरोबर आपण ऑपरेशनमध्ये काढून टाकतो. आता ऑपरेशन नंतर जर रिपोर्टमध्ये काही हाय रिस्क फॅक्टर आढळले तर आपण ऑपरेशन नंतर रेडिओथेरपी देतो आणि जे 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजचे कॅन्सर आहे त्याच्यामध्ये आपण रेडिओथेरपीचा उपचार या कॅन्सर रुग्णांमध्ये करतो, ज्याने हे कॅन्सर पूर्णपणे बरे होतात. रेडिएशनमध्ये एक्सटर्नल रेडिओथेरपी म्हणजे जी आपण एक्सरे काढताना बाहेरून दिली जाते त्या प्रकारची रेडिओथेरपी आणि इंटरनल रेडिओथेरपी म्हणजे जी योनी मार्गाच्या मधून ट्यूमरच्या अगदी जवळ दिली जाते. असे 2 प्रकार असतात. या दोन्ही पद्धती अत्यंत परिणामकारक आहेत आणि या कॅन्सर बरा करण्यासाठी मदत करतात.
चालेल, निश्चितच. डॉक्टर तुषार पाटील, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की कॅन्सरमध्ये नेमका केमोथेरपीचा रोल काय आहे, आणि त्याही पुढे जाऊन असं विचारायचं आहे की सर्वायवल स्टेजेसनुसार कसे अफेक्टेड होऊ शकतात, त्याबद्दल काय सांगणार? बरं, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ सगळ्या कॅन्सर्समध्ये सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशनचा वापर केला जातो इन अ सिक्वेन्स, एक वेगवेगळ्या प्रकारे. सर्विक्स कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये किमोथेरपीचा वापर 2 प्रकारे केला जातो. एक अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा आपण रेडिएशन देत असू, त्यावेळेला आपण रेडिएशनचा इफेक्ट वाढवण्यासाठी त्याला किमोथेरपी देतो आठवड्याच्या अंतरावर. त्याला आपण कॉन्करंट किमोथेरपी म्हणतो विथ रेडिएशन. आणि एक दुसरा प्रकार जिथे आजार परत उलटलाय किंवा आजार पसरलाय किंवा आता पूर्ण बरं करण्याची काहीच परिस्थिती नाहीये, त्यावेळेला जी किमोथेरपी आपण देतो त्याला आपण पॅलिएटिव्ह किमोथेरपी असं म्हणतो. शेवटच्या स्टेजमध्ये हे लक्षात घेणं खूप जरुरी आहे की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, आणि म्हणून आपला जो मुख्य मुद्दा असतो तो सिम्पटम ट्रीटमेंट असतो. जर पेशंटला दुखणं होत असेल तर दुखण्याची ट्रीटमेंट करावी, बाकी सगळ्या त्यांच्या सिम्पटम्सची ट्रीटमेंट करावी, आणि त्याच्यानंतर कॅन्सरची ट्रीटमेंट किमोथेरपीच्या द्वारे करावी. त्याच्यामध्ये विविध प्रकारची औषधं आपण आता वापरतो. काही लोक सिंगल एजंट्स वापरतात, काही लोक 2 औषध वेगवेगळ्या प्रकारची औषधं कंबाईन करून वापरतात. मोठ्या प्रकारची औषधं आता टार्गेटेड थेरपी नावाचे प्रकार वेगवेगळे आले आहेत, पण याच्यानी पूर्ण बरा होण्याचं प्रमाण बिलकुल नाहीये. आपण स्लाइडमध्ये बघू शकू की आपला स्टेज जे असतं त्याच्यानी आपला पूर्ण बरं होण्याचं प्रमाण आपल्याला कळतं. जर दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपण बघितलं तर साधारण 7% लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात. 50% गर्भपिशवीच्या मुखाचे कॅन्सर या स्टेजमध्ये आपल्याला सापडतात. तिसऱ्या स्टेजमध्ये हे प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं, साधारण 30 ते 40%. आणि चौथा स्टेज की जो शेवटचा स्टेज आहे, जर त्याच्यात आपण निदान केलं तर 15 ते 20% लोक याच्यातनं 5 वर्ष जगू शकण्याची पॉसिबिलिटी आहे. एकदा जर का पेशंटची ट्रीटमेंट कंप्लीट झाली त्याच्यानंतर आपण पेशंटना रेग्युलर फॉलोअप सांगतो, कारण ट्रीटमेंट झाल्यानंतर पण पेशंटला हा रोग परत येण्याची एक शक्यता राहते की जी 5 वर्ष सगळ्यात जास्ती आहे, आणि त्याच्यानंतर ती बऱ्यापैकी कमी होते. म्हणून याच्यातले पहिले 2 वर्ष प्रत्येक पेशंटला आम्ही 3-3 महिन्यानंतर बोलवतो, त्यांची तपासणी करतो, आणि गरज पडल्यास सोनोग्राफी, एक्सरे इत्यादी दुसरे तपासण्या पण करतो. 2 वर्ष उलटून गेल्यानंतर साधारण दर 6 महिन्याला आम्ही त्यांची तपासणीला पेशंट्सना बोलवतो, आणि साधारण 5 वर्ष झाल्यानंतर पेशंट्सना दरवर्षी बोलावलं जातं. अच्छा, म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की यामध्ये युक्तिकृत जी चिकित्सा पद्धती ते देखील खूप महत्त्वाची ठरते. अगदी बरोबर. डॉक्टर विनोद गोरे, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न, हा कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे, काय सांगणार? हा कॅन्सर होऊ नये म्हणजे दोन गोष्टी आपण करू शकतो. एक म्हणजे स्वच्छता राखणे. अच्छा, हा कॅन्सर होऊ नये यासाठी जर स्वच्छता राखली तर जंतूचा प्रादुर्भाव होणार नाही आणि इन्फेक्शन न झाल्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाणही कमी होईल. अच्छा. दुसरी जी गोष्ट आहे ती कॅन्सर लवकर डिटेक्ट करणं याच्यासाठी आहे, ती म्हणजे पॅप्समेअर. पॅप्समेअर ही ज्या गर्भाशयाच्या मुखाच्या पेशवीपासून काही पेशी आपण काढतो आणि काचेच्या पट्टीवरती ते सूक्ष्मदर्शक यंत्रणाखाली तपासून त्यामध्ये काही बदल झालेत का ते पाहतो. पॅप्समेअर ह्या टेस्टमध्ये पेशीमधले बदल पाहिले जातात, जंतू पाहिले जात नाहीत. तर ही पॅप्समेअर ही टेस्ट प्रत्येक वर्षी जवळजवळ वयाच्या 20व्या वर्षानंतर करणं आवश्यक आहे. दुसरा जो आणखी एक उपाय आहे जे अर्चनाजींनी मगाशी प्रश्नामध्ये विचारलं तो म्हणजे व्हॅक्सिनेशनचा. व्हॅक्सिनेशन बद्दल पाटील सर आपल्याला सविस्तर माहिती सांगतील. निश्चितच सर. विनोद गोरे सर, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती दिली. डॉक्टर पाटील सर, की मगाशी अर्चनाजी यांचा फोन येऊन गेला, तर व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरणाचा या कॅन्सरमध्ये रोल काय, त्याबद्दल काय सांगणार? लसीकरणाचा रोल आता बऱ्यापैकी वाढत चाललाय. आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून बऱ्याच लहान मुलांना आपण वॅक्सिन्स देतो, लसी देतो, आणि त्यांना वेगवेगळ्या इन्फेक्शन्स, व्हायरल, बॅक्टेरियल याच्यापासून आपण त्यांना मुक्तता करतो. तसंच आता काही ट्रायल झाले आहेत आणि काही वर्षांपासून सर्व्हिक्स कॅन्सरच्या वर किंवा गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरच्या वर जी मेन 4 प्रकारची व्हायरसेस आहेत, जे सरांनी सांगितलं आता, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्याचे 4 विविध प्रकार आहेत. त्यातले 2 प्रकारांवर आता आपल्याला वॅक्सिन किंवा लसीद्वारे मात करता आली आहे, आणि 2 प्रकारच्या वॅक्सिन सध्या अवेलेबल आहेत भारतात पण आणि बाहेर पण. 9 आणि 26 या वयातल्या मुलींना योग्यरित्या ती वॅक्सिन दिली तर 99% बायकांचा आपण या व्हायरसपासून मुक्तता करू शकतो. 9 आणि 26 वय हे 9 ते 26 हे वय यांनी रेकमेंड केलंय, कारण त्याच्यामध्ये मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस होण्याचं इन्फेक्शनची रिस्क खूपच कमी असते. कारण एकदा जर ते त्यांना इन्फेक्शन बसलं की त्याच्यानंतर त्या वॅक्सिनमुळे होणारं जे प्रोटेक्शन आहे ते आपण गॅरंटी नाही करू शकत. या वॅक्सिनचा स्केड्यूल आज एक देणार, 1 महिन्यानी एक देणार आणि 6 महिन्यांनी देणार, असे 3 आपण स्केड्यूल्स 3 वेळा ते वॅक्सिन देतो. आणि 99 ते 100% वॅक्सिनचं वॅक्सिननी प्रिव्हेन्शन करता येतं. या वॅक्सिन्स खूप सेफ आहेत,
सगळ्यांना रेकमेंडेड आहे आणि आमचं आव्हान आहे की शाळेमध्ये पण या प्रकारची जागरूकता करावी आणि मुलींना तिथे शाळेमध्ये पण ज्या 9 आणि 16 या वयातल्या मुली आहेत त्यांना आपण जर वॅक्सिन शाळेतच देऊ शकलो तर बऱ्यापैकी आपल्याला हे प्रमाण कमी करता येईल या प्रकारच्या आजाराचं. कारण आपण बघितलंय की आजार एका दिवसात होत नाही, एका रात्रीत होत नाही. साधारण इन्फेक्शन लागण झाल्यापासून कॅन्सर होण्यापर्यंत 10 ते 15 वर्ष जातात. इन्फेक्शन होऊच नाही याच्यासाठी आपल्याला प्रायमरी प्रिव्हेंशन वॅक्सिनद्वारे करता येईल आणि अगदीच इन्फेक्शन झालं असेल त्या बायकांना आपल्याला पॅप स्मिअरद्वारे टेस्टिंग करून लवकरात लवकर प्री कॅन्सरस स्टेजेसमध्ये निदान करता येईल. बरोबर सर. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. आशाजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार आशाजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की आमच्या सासूबाईंच्या गर्भाशयाची पिशवीची गाठ फुटली कॅन्सरची. बरं. हा, त्यांचं ऑपरेशन केले आम्ही 1 महिना झाले आता. हा, बरं. काय डॉक्टरांनी केमोथेरपी सांगितली, तर त्याच्यावरती काय इलाज होऊ शकतो का? म्हणजे पूर्णतः बरा होऊ शकतो का कॅन्सर? मारणेताई, आम्हाला तुमच्या बोलण्यावरनं पेशंटच्या कॅन्सरची स्टेज काही कळत नाहीये आणि दुसरं म्हणजे तो नेमका गर्भपिशवीचा कॅन्सर आहे का गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर आहे हे सांगता येत नाही. गर्भाशयाला घाटी आले होते ना, त्याच्यातले एक गाठ फुटून पोटात पाणी झाले त्यांच्या. बरं पाणी बरं. पण काढलं होतं आणि गर्भाशयाची पिशवी पण काढून टाकली, पण आता केमोथेरपी सांगितली डॉक्टरांनी. ज्या अर्थी पाणी झालंय शरीरामध्ये किंवा पोटामध्ये त्या अर्थी आजार पसरलाय आणि म्हणून याला आपल्याला केमोथेरपीद्वारेच याची ट्रीटमेंट करता येईल किंवा इलाज करता येईल. आणि जर तुम्हाला डॉक्टरांनी तसा सल्ला दिलाय तर तो अतिशय योग्य सल्ला आहे. हा, पण तो बरा होऊ शकतो का पूर्णतः? बरं होण्याचं प्रमाण याच्यात सांगता येणार नाही कारण हा आजार पसरलेला आहे. म्हणून याला फक्त आपल्याला दीर्घकाळासाठी टाळता येईल किंवा कमी करता येईल थोड्या वेळासाठी. काय सांगणार सर? त्याबद्दल सांगितलं सरांनी, चांगली माहिती दिली. सर, पाटील सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की ओव्हरियन कॅन्सरचं रिस्क फॅक्टर सध्या वाढतंय का आणि त्याची लक्षणं कोणती, त्याबद्दल काय सांगणार? ओव्हेरियन कॅन्सर किंवा अंडकोशिकांचा कॅन्सर हा एक याचं प्रमाण पण भारतात आणि जगात बऱ्यापैकी वाढतंय. आणि याला रिस्क फॅक्टर जे म्हणू कारणीभूत कारणं जी आहेत ती मेनली हॉर्मोनल आहेत. ज्या बायकांमध्ये नलिपॅरिटी किंवा मूल न होणं किंवा उशिरा मूल होणं किंवा लग्न न होणं हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते प्रामुख्याने सापडतात. त्याच्यामध्ये इस्ट्रोजन हा हॉर्मोनचा एक महत्त्वाचा वाटा आहे. इस्ट्रोजन हॉर्मोन जास्ती वाढल्यामुळे स्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे हे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. दुर्भाग्यवश ह्या आजाराचे सिम्पटम्स खूप काही नसतात कारण ओव्हरी किंवा अंडकोशिका ह्या ओटीपोटात सिच्युएटेड आहेत आणि तिथून मोठे होऊन ती गाठ पसरून पोटामध्ये जोवर येत नाही तोवर बऱ्याच बायकांना याचे काही सिम्पटम्स नसतात. जोवर ही गाठ पोटात आलेली असते तोवर पोटात पाणी झालेलं असतं आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्या गाठी पसरलेल्या असतात. त्यावेळेला मुख्यतः जे सिम्पटम्स आम्हाला आढळतात ते आहे की पोटात दुखणं, पोट फुगणे आणि काही खाल्लं तरी पोट गच्च भरतंय. हे 2-3 सिम्पटम्स प्रामुख्याने दिसतात. चालेल, निश्चितच. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. वर्षा यांचा फोन आलाय गोरेगावरून. नमस्कार वर्षाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार डॉक्टर. हा, नमस्कार. माझा प्रश्न आहे की हार्मोनल इम्बॅलन्समुळे जो काही हेवी ब्लिडिंगचा त्रास होतो तर त्यामुळे काही गर्भाशयाचा किंवा गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो का हार्मोनल इम्बॅलन्समुळे? हार्मोनल इम्बॅलन्समुळे प्रामुख्याने गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आणि ओव्हरी किंवा अंडाशयाचा कॅन्सर हे दोन्ही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. चालेल, निश्चितच सर, तुम्ही चांगली माहिती दिली. डॉक्टर विनोद गोरे, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की ओव्हरियन कॅन्सर जे आहे त्याचं निदान नेमकं कसं करावं, त्याबद्दल काय सांगणार? ओव्हरियन कॅन्सर सर्व्हिक्स कॅन्सर प्रमाणेच ओव्हरियन कॅन्सरचे बऱ्याचदा लक्षणं काही आढळत नाहीत कारण पोटामध्ये खूप मोठी गाठ होईपर्यंत आपल्या लक्षात येत नाही आणि बरीच मोठी गाठ झाल्यानंतर पोटामध्ये पोट फुगणं वगैरे अशा प्रकारची लक्षणं दिसतात. तर ओव्हरियन कॅन्सरचं निदान करण्यासाठी पोटाची सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करणं गरजेचं आहे ज्यामध्ये ही गाठ आपल्याला दिसू शकते. त्याचप्रमाणे दुसरे काही जे उपाय आहेत, रक्ताच्या काही चाचण्या आहेत. CA-125 नावाची चाचणी आहे ज्याच्या आधारे आपण अंडाशयाच्या कॅन्सरचं निदान करू शकतो. त्याचप्रमाणे जर तरुण पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये जर्म सेल ट्यूमर नावाचं कॅन्सर अंडाशयामध्ये होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बीटा HCG किंवा अल्फा पिटोप्रोटीन ही रक्ताची तपासणी करून या कॅन्सरचं निदान केलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे जर कॅन्सर जर पुढच्या स्टेजमध्ये असेल, 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये, तर बायोप्सी किंवा सायटॉलॉजी ही कॅन्सर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण करू शकतो आणि या बायोप्सी किंवा सायटॉलॉजीमध्ये सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली आपण तपासणी करून या अंडाशयाच्या कॅन्सरचं निदान हे केलं जातं. निश्चितच. पुन्हा विनोद गोरेजी, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आताच प्रयोगशाली परीक्षणं सांगितली, तर यामध्ये सर्जरीचा किंवा शस्त्रक्रियेचा नेमका रोल काय, त्याबद्दल काय सांगणार?
अंडाशयाचा जो कॅन्सर आहे त्यामध्ये सर्जरी ही जी काही उपचार पद्धती आहे तिचा खूप मोठा रोल आहे आणि परिणामकारक रोल आहे. अच्छा. या सर्जरीमध्ये अंडाशय ज्यामध्ये गाठ आहे ते अंडाशय संपूर्णपणे आपण काढून टाकतो. दुसऱ्या बाजूचं अंडाशय, गर्भाशयाची पिशवी, लशी ग्रंथी आणि पोटामध्ये आतड्यामध्ये असणारं ओमेंटम नावाचा आतड्याचा पडदा, या सर्व गोष्टी आपण या ऑपरेशनमध्ये काढतो. आपला ऑपरेशनचा उद्देश असा असतो की जेणेकरून शरीरामध्ये 1 बाय 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त कॅन्सर राहू नये. जर त्याच्यापेक्षा छोटा कॅन्सर आपल्या शरीरामध्ये राहिला तर तो केमोथेरपीच्या साहाय्याने आपण नष्ट करतो. त्यामुळे या कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये आपला उद्देश आहे की 1 बाय 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त कॅन्सर हा पोटामध्ये नाही राहिला पाहिजे. अच्छा. दुसरी मला सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते, कॅन्सर जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल, अंडाशयाचा कॅन्सर ज्याला आपण पहिली स्टेज म्हणतो की कुठेही पसरलेला नाहीये, तो कॅन्सर काढताना तो कॅन्सर पोटामध्ये फुटला नाही पाहिजे. जर कॅन्सर पोटामध्ये फुटला तर तो पुढच्या स्टेजमध्ये जातो आणि कॅन्सर जर पुढच्या स्टेजमध्ये गेला तर कॅन्सर नीट होण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं. त्याच्यामुळे ती गाठ काढताना ती गाठ फुटू न देणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपण पाहिलं की कुठल्याही कॅन्सरचं निदान आपण बायोप्सी किंवा सायटॉलॉजी ही सुईची तपासणी करून करतो, परंतु अंडाशयाच्या कॅन्सरचे सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारची सुईची किंवा बायोप्सीची तपासणी ही करू नये. कारण ही तपासणी करताना तो कॅन्सर फुटण्याची भीती असते. त्यामुळे बायोप्सी किंवा सुईची तपासणी ही अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये कॅन्सर तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच करावी आणि ती फक्त 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्येच केली जावी. सर, कार्यक्रम आपल्याला पुढचा फोन आलाय. सुषमाजी यांचा फोन आलाय धुळ्यावरून. नमस्कार सुषमाजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी सुषमा खैरनार धुळ्यावरून बोलते. हा, बोला. सर, माझं फोन डिस्कनेक्ट झाला परत. सर, मला वाटतं फोन डिस्कनेक्ट झाला. प्रेक्षको, कॅन्सरसारख्या व्याधीमध्ये तो होऊ नये त्यासाठी स्थौल्यता कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम करणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे मेटाबॉलिझमचा रेट देखील हा नियंत्रित राहत असतो. डॉक्टर तुषार पाटील, तुमच्यासाठी माझा पुढचा क्वेश्चन आहे की ओरियन कॅन्सरबद्दल आपण बोलत होतो, तर यामध्ये केमोथेरपीचा नेमका रोल काय, त्याबद्दल काय सांगणार? जसं आपण डिस्कस केलं की सगळ्याच प्रकारच्या कॅन्सर्समध्ये सर्जरी, किमो आणि रेडिएशन बऱ्यापैकी वापरलं जातं. तसंच ओव्हेरियन कॅन्सर किंवा अंडकोशिकांच्या कॅन्सरमध्ये पण सर्जरी आणि केमोथेरपी दोन्ही खूप महत्वाच्या आहेत. अच्छा. बहुतांश पेशंट्सना सर्जरी आणि त्याच्यानंतर केमोथेरपीची गरज पडते. आपण जसं स्लाइड्समध्ये बघू शकू की केमोथेरपीद्वारे आपलं त्यांचं आयुष्य वाढतं, त्या रेमिशनमध्ये जातात, म्हणजे पूर्ण रोग बरा होण्याची एक शक्यता वाढते. आणि ज्या स्टेजेसमध्ये आपल्याला आजार पूर्णपणे बरा करता येत नाही, म्हणजे जर आजार लिव्हरमध्ये, लंग्समध्ये किंवा दुसरीकडे पसरला असेल, त्यावेळेला डेफिनेटली केमोथेरपीने सगळे सिम्पटम्स कमी होतात, त्रास कमी होतात आणि आयुष्य त्यांचं वाढतं. साधारणपणे पहिल्या स्टेज आणि त्याच्या बियॉन्ड सगळ्यांना आपण केमोथेरपी चे सायकल्स पेशंट्सना देतो. आपण जर बघितलं तर आधी की ह्या केमोथेरपीमध्ये खूप सारा फरक पडला आहे ट्रीटमेंटमध्ये. 20-25 वर्षांपूर्वी काही मोजकी औषधं पेशंटच्या ट्रीटमेंटला वापरत होते. आता 2 किंवा 3 प्रकारची वेगवेगळी आधुनिक औषधं वापरली जातात. बऱ्याच महिलांचा असा अनुमान होता की पेशंट्सना ट्रीटमेंटमुळे किंवा केमोथेरपीमुळे खूप सारे त्रास होतात. त्याच्यात मळमळ होणे, उलटी होणे, तोंडाला फोड येणे, रक्ताच्या पेशी, पांढऱ्या पेशी कमी होणे, इन्फेक्शनची लागण होणे, या सगळे होते. पण आत्ता आजकालच्या आधुनिक केमोथेरपीमुळे हे प्रमाण खूप कमी झालंय. बहुतांश केमोथेरपी डे केअर केमोथेरपी झाल्या आहेत. पेशंट सकाळी येतात, संध्याकाळी घरी जातात. 2 ते 3 दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर बहुतांश बायका कामाला पण जाऊ शकतात किंवा रुजू होऊ शकतात आणि केमोथेरपी तशी बऱ्यापैकी सुसह्य झाली आहे. नवीन वेगवेगळ्या प्रकारची औषधं बाजारात आली आहेत. टार्गेटेड थेरपीज आपण पेशंट्सना वापरतोय, याच्यामुळे रिझल्ट्स आपले चांगले झाले आहेत. जसं गोरे सरांनी सांगितलं की सर्जरीद्वारे 1 सेंटीमीटरच्या खालच्या गाठी आपण नाही काढत, 1 सेंटीमीटर आणि त्याच्यावरच्या सगळ्या गाठी आपण काढतो. जर आपण कॅन्सर ओव्हरीचं पिक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये पोटामध्ये लाखो छोट्या छोट्या गाठी असतात की ज्या आपण सर्जरीद्वारे काढू नाही शकत. आणि ह्याच गाठींना विरघळवण्यासाठी किंवा वितळवण्यासाठी आपण केमोथेरपीचा वापर करतो. काही वर्षांपर्यंत आपण केमोथेरपी ही इंट्राव्हिनस किंवा सलाईनद्वारे देत होतो. आता नवीन काही शोध लागलेत की ज्याच्यामध्ये असं सापडले की जर हीच केमोथेरपी सलाईनद्वारे आणि पोटामध्ये दोन्हीकडे जर आपण दिली तर याचा रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. आणि म्हणून बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स किंवा सेंटर्समध्ये आपण इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी किंवा पोटामध्ये पण आपण केमोथेरपी त्यांना देतोय. विशिष्ट कॅथेटर्स किंवा नळ्या असतात की ज्याच्या सहाय्याने जे पोटामध्ये टाकले जातात आणि त्याच्यातनं आपल्याला ते केमिकल्स सोडता येतात. आणि हे केमिकल्स काही सोडल्यानंतर त्याचा इफेक्ट तिकडच्या पेशींवर बऱ्यापैकी जास्ती होतो आणि पेशंट्सना चांगले रिझल्ट्स मिळतात.
आपण जर स्लाइडमध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल की जसं सर्व्हिक्स कॅन्सरमध्ये लागू आहे तसंच ओव्हेरियन कॅन्सरमध्ये पण लागू आहे की जितकी स्टेज लवकर असेल तितकंच बरं होण्याचं प्रमाण जास्ती आहे आणि रोग उलटून येण्याचं प्रमाण कमी आहे. आपण जर बघितलं तर पहिल्या स्टेजमध्ये साधारण 70 ते 75% बायका पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. 20% लोकांमध्ये हा परत येण्याची संभावना वाढते. सेकंड स्टेज किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये हे प्रमाण साधारण 60 ते 65% आहे. पण तिसरा स्टेज की ज्याच्यामध्ये गाठी पोटामध्ये आलेल्या असतात, त्याच्या आवरण किंवा ओमेंटममध्ये आलेल्या असतात आणि पोटात थोडं पाणी झालेलं असतं, ज्याच्यामध्ये 75 ते 80% बायकांचं निदान ओव्हेरियन कॅन्सरमध्ये होतं, त्याच्यामध्ये बरं होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. आणि आज पेशंट जरी मुक्त झाली तरी बहुतांश बायका 70 ते 75% बायकांमध्ये 2 किंवा 3 किंवा 4 वर्षानंतर हा रोग परत येण्याची संभावना वाढते. एकदा जर का रोग परत आला की त्याच्यानंतर हा रोग एकाच ठिकाणी परत आलाय का बऱ्याच ठिकाणी परत आलाय, पाणी झालंय का, लंग्समध्ये पाणी आहे का, पेशंटचं वय किती आहे, पेशंटची सहन करण्याची कॅपॅसिटी किती आहे, पेशंटचे बाकीचे सगळे ऑर्गन्स किंवा अवयव बरोबर आहेत की नाही आणि पेशंटची मनस्थिती कशी आहे, त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंटची तयारी करतो. जर पेशंट एकदम फिट असेल तर आपण त्यांना किमोथेरपी ऑफर करतो. किमोथेरपीमध्ये विविध प्रकार आहेत. सलाईनद्वारे काही किमोथेरपीज दिल्या जातात, टार्गेटेड थेरपीज दिल्या जातात, काही ओरल किंवा गोळ्यांच्या स्वरूपात पण आता ऑप्शन्स निघाले आहेत. आणि जर पेशंट बिलकुल इंट्राव्हिनस किंवा सलाईनच्या किमोथेरपीला तयार नसेल तर आम्ही गोळ्यांच्या सहाय्याने पण त्यांना किमोथेरपी प्रदान केली जाते. बरोबर सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वैद्यकीय शाखेत एक मोठी प्रगती म्हणावी लागेल की डे केअर आता प्रोसिजर व्हायला लागलाय. पुन्हा एकदा डॉक्टर तुषार पाटील सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की ओव्हेरियन कॅन्सर स्क्रीनिंग बद्दल आपण काय सांगणार सर? बरं, स्क्रीनिंग ही अशी एक पद्धती आहे की ज्याच्याने आपण एसिम्प्टमॅटिक इंडिव्हिज्युअल्स की ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार किंवा सिम्प्टम्स नाही आहेत त्यांना आपण ओळखू शकू का किंवा लवकरात लवकर त्यांचं निदान करू शकू का. आता जसं डॉक्टर गोरेंनी सांगितलं की सर्व्हिक्सच्या कॅन्सरमध्ये आपण पॅप्समियर नावाची एक सिंपल टेस्ट करू शकतो आणि ह्या पेशंट्सना प्री कॅन्सर स्टेजमध्ये किंवा अर्ली कॅन्सरच्या स्टेजमध्ये आपण डायग्नोज करू शकतो. दुर्भाग्यवश ओव्हरी हे जे ऑर्गन आहे खाली सिच्युएटेड असल्यामुळे त्याचे काही सिम्प्टम्स नसल्यामुळे याचं प्री कॅन्सर स्टेजेसमध्ये किंवा लवकर निदान करणं आपल्याला खूप अवघड जातं. बरेचसे संशोधन आणि शोध झाले आहेत की ज्याच्यामध्ये लोकांनी प्रयास केले आहेत डॉक्टरांनी की काही ब्लड टेस्टच्या मार्फत किंवा सोनोग्राफीच्या मार्फत आपल्याला ही आजार पहिल्या स्टेजमध्ये किंवा लवकरच्या स्टेजमध्ये निदान करून त्याचं ट्रीटमेंट करून काही पेशंटला बेनिफिट देता येईल का, पण आजवर ते काही सफल झाले नाही आहेत. पण तरी काही लोक रेकमेंड करतात की काही कालांतराने ब्लड टेस्ट ज्याला आपण CA-125 एक मार्कर आहे किंवा एक केमिकल आहे की जे शरीरामध्ये ब्लडमध्ये आपल्याला आपण चेकिंग करू शकतो, ते CA-125 नावाचं मार्कर आपल्याला करता येतं. आणि दुसरं म्हणजे सोनोग्राफी, खालून एक सोनोग्राफी, ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी म्हणतात त्याला, ते आपल्याला करता येतं, ते आपण करू शकतो. बहुतांश लोकांना हे आपल्याला लागू नाहीये. पण ज्या बायकांमध्ये फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे की एकाच फॅमिलीमध्ये 4-5 बायकांना एकाच प्रकारचे अथवा तर विविध कॅन्सर झाले आहेत किंवा जेनेटिक म्युटेशन्स पॉझिटिव्ह असलेल्या जर फिमेल्स असतील किंवा बायका असतील तर त्यांना आपण रेग्युलर तपासणी करणं, नियमितपणे तपासणी करणं रेकमेंड करतो. त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट आहेत CA-125च्या आणि सोनोग्राफीचे जे आपण इन्क्लूड करतो. अच्छा सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, दीपालीजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार दीपालीजी, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर पाटील नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, मी दीपाली बागडे बोलते नाशिकहून. हा बोला ताई. हा नमस्कार. नमस्कार. माझा मासिक पाळीचा खूप त्रास होतोय. मासिक पाळीचा की ब्लिडिंग जास्त प्रमाणात होतं मला. 7-8 दिवस ब्लिडिंगचं प्रमाण होतं. तुमचं वय काय आहे ताई? 35 वर्ष वय माझं. बरं ताई, याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की हे हॉर्मोनल इम्बॅलन्स मुळेच असावं, तर लवकरात लवकर तुमच्या गायनेकोलॉजिस्ट दाखवूनच त्यांचा सल्ला घ्यावा आणि ते जर म्हटले तर पुढच्या तपासण्या सोनोग्राफी अथवा तर क्युरेटाज किंवा क्युरेटिंग करावं असं आमचं मत आहे. आणि निश्चितच काय म्हणताय तुम्ही? जास्त त्रास होऊ शकतो का याच्यामुळे? काही त्रास, कॅन्सर वगैरे होऊ शकतो का? असं जरुरी नाही की कॅन्सर होईल, म्हणूनच सांगतोय लवकरात लवकर तुमच्या गायनेकोलॉजिस्टना दाखवा आणि तज्ञ लोकांचं मार्गदर्शन घ्या. जर आपले काही प्रश्न असणार तर तुम्ही आम्हाला ईमेल देखील करू शकता, जेणेकरून आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये त्याबद्दल उत्तरं देऊ. डॉक्टर विनोद गोरे, माझा पुढचा प्रश्न तुमच्याशी एंडोमेट्रियल कॅन्सर विषयी आहे. तर याची नेमकी लक्षणं कुठली असतात आणि त्यावर निदान कसे केले जाते त्याबद्दल काय सांगणार? हा, एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर. चेतन, आपण आता गर्भाशयाच्या मुखाच्या पिशवीचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर या 2 कॅन्सर बद्दल माहिती घेतली. आता गर्भाशयाच्या पिशवीचा जो कॅन्सर आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणतो, त्याची जी लक्षणं असतात ती जास्त रक्तस्राव होणं, रजोवृत्तीनंतर रक्तस्राव होणं, अच्छा, अंगावरून पांढरे जाणं,
किंवा अंगावरून तांबड्या जाणं, पाळी लांबणं, म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या जे कॅन्सर असतात त्याची आणि याची लक्षणं जवळजवळ सारखीच असतात. आता यामध्ये प्रामुख्याने मी असं सांगेन, ज्या पेशंटला डायबेटीस आहे, ज्या पेशंटना ओबेसिटी किंवा स्थूलपणा आहे आणि त्यांना रजोवृत्तीनंतर रक्तस्राव होतो, अच्छा, ही जर 3 लक्षणं एकत्रपणे असतील तर अशा स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर असण्याची शक्यता ही अत्यंत जास्त असते. अच्छा. त्यामुळे हे जे 3 लक्षणं जर दिसली तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आता गर्भाशयाच्या पिशवीचे जे कॅन्सर आहे त्याचं जर निदान करायचं झालं तर 2 उपचार पद्धती आपल्याकडे आहेत. अच्छा, पहिली उपचार पद्धती म्हणजे बायोप्सी करणं. बायोप्सीचे काही फोरसेप्स अवेलेबल असतात. ते बायोप्सी फोरसेप गर्भाशयाच्या पिशवीमध्ये टाकून आपण त्या गाठीचा तुकडा काढतो आणि त्या तुकड्याची तपासणी करतो. त्यावरून या कॅन्सरचं निदान केलं जाऊ शकतं. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे DNC, ज्याला आपण क्युरेटाज असं म्हणतो किंवा सरळ साध्या भाषेमध्ये आपण पिशवी साफ करणं असं म्हणतो. खरवडणं असंही म्हणू शकतो. तर ही पिशवी साफ करणं म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा जो आतील आवरण आहे त्या आवरण आपण त्याच्यामध्ये काढतो आणि ते आवरण काढून आपण ते तपासायला पाठवतो. याच्यामध्ये जर कॅन्सर आढळला तर तो कॅन्सरचं निदान आपण त्यावरून करू शकतो. बरोबर. डॉक्टर तुषार पाटील सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की एंडोमेट्रियम कॅन्सरचे लक्षणं आणि कारणं सरांनी सांगितलं, तर त्याच्यावर नेमकी ट्रीटमेंट काय, त्याबद्दल काय सांगणार? आपण आधीच डिस्कस केलं आहे की सर्जरी, किमो आणि रेडिएशन या तिन्ही प्रकारच्या उपचार पद्धतींचा वापर बहुतांश कॅन्सर्समध्ये करायची गरज पडते. जसं सरांनी सांगितलं की गर्भाशयाच्या किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर्समध्ये पहिलं सिम्पटम हे ब्लिडिंग असतं आणि म्हणून बायका किंवा स्त्रिया लवकरात लवकर डॉक्टरांकडे तपासायला येतात आणि त्याचमुळे हा कॅन्सर मॅक्झिमम लोकांमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आढळतो. आणि लवकर निदान झाल्यामुळे याचे बरं होण्याचं प्रमाण पण तेवढंच जास्ती आहे आणि ट्रीटमेंट पण व्यवस्थित करता येते. याच्यातली पहिली ट्रीटमेंट जर पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये असेल तर सर्जरी आहे की ज्याच्यामध्ये गर्भाशय, अंडकोशिका आणि लिम्फ नोड्स आपण काढतो आणि सगळे सॅम्पलिंग आपण करतो. जर असं आढळलं की याच्यामध्ये दुसरी किंवा तिसरी स्टेज आहे या कॅन्सरची, अथवा तर असं आढळलं की हा कॅन्सर जास्ती उग्र आहे, ज्याला आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यानंतर सांगू शकू, तर नक्कीच त्या पेशंट्सना पुढच्या ट्रीटमेंटची गरज पडते. रेडिओथेरपी एक ट्रीटमेंट आहे आणि दुसरे केमोथेरपीचे काही सायकल्स पण याच्यात करायची गरज पडू शकते. तशा तिन्ही प्रकारच्या ट्रीटमेंट्सचे आपण याच्यामध्ये वापर करतो. बरोबर. डॉक्टर विनोद गोरे सर, आपल्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे, एंडोमेट्रियमचा जो कॅन्सर आहे आपण टाळू शकतो का, प्रिव्हेंट करू शकतो का सर, त्याबद्दल काय सांगणार? ते तर आपण पाहिलं की एंडोमेट्रियल कॅन्सर हा ओबेसिटी किंवा डायबेटिक पेशंटमध्ये जास्त आढळतो. अच्छा. त्यामुळे आपण जर डायबिटीस आणि ओबेसिटी, स्थूलपणा जर टाळू शकलो तर नक्कीच हा एंडोमेट्रियमचा कॅन्सर कमी करणं आपल्याला शक्य आहे. जसं आपण पाहिलं, जर आपलं वजन नियंत्रित असेल, आपली लाईफस्टाईलमध्ये काही आपण जर बदल केले, व्यायाम नियमितपणे केला तर नक्कीच या कॅन्सरचं प्रमाण हे कमी होईल. आपण प्रामुख्यानं स्निग्ध पदार्थ जे असतात, दुग्धजन्य पदार्थ, स्निग्ध पदार्थ यांचं सेवन कमी करावं. त्याचप्रमाणे नियमितपणे व्यायाम करावा. आर्टिफिशियल ड्रिंक्स किंवा अल्कोहोल यांचं सेवन न करणं, त्याचप्रमाणे जंक फूड न खाणं, या अनेक गोष्टी आपण करू शकतो ज्याच्या साह्यानं या कॅन्सरचं प्रमाण कमी करणं हे आपल्याला नक्की शक्य आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्तनांचे कॅन्सर ज्या रुग्णांमध्ये होतात त्यांना स्तनांच्या कॅन्सरनंतर हार्मोनल थेरपी आम्ही चालू करतो. प्रामुख्यानं टॅमॉक्सिफेन किंवा अनेस्ट्रेझोलच्या गोळ्या या पेशंटला 5 वर्षापर्यंत चालू असतात. अच्छा. आता ह्या हार्मोनल थेरपीमुळे एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणजे आपण एका बाजूला एक कॅन्सर दुरुस्त करतोय आणि त्या कॅन्सरच्या उपचारांमुळे दुसरा कॅन्सर होतोय. हे दुर्दैव आहे, परंतु हा कॅन्सर एंडोमेट्रियमचा त्या उपचारामुळे होऊ नये यासाठी ज्या स्त्रियांना हार्मोनल थेरपी चालू आहे या स्त्रियांनी वर्षातून कमीत कमी एकदा सोनोग्राफीची तपासणी पोटाची करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. तसंच ज्या बायकांना फॅमिली हिस्ट्री आहे कॅन्सर्सची, त्यांनी पण ह्या सगळ्या तपासण्या वेळोवेळी करून घेणं आणि रेग्युलर इंटरव्हल्सवर करून घेणं जरुरी आहे. आपण बघतो की बरेचसे कॅन्सर्स आहेत की 10% कॅन्सर्स आहेत की जे फॅमिलीमध्ये आहेत किंवा म्युटेशन्समुळे आहेत, त्याला आपण हेरिडिटरी कॅन्सर्स असं संबोधतो. आणि त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती किंवा 4-5 व्यक्ती त्याच फॅमिलीमध्ये त्या कॅन्सरनी ग्रस्त असतील तर त्या पर्टिक्युलर स्त्रीनी लवकरात लवकर साधारण 5 ते 10 वर्ष आधी या कॅन्सरच्या तपासणीसाठी पुढे यावं. त्याच्यामध्ये पॅप्समियर सामील आहे, त्याच्यामध्ये सोनोग्राफी सामील आहे, त्याच्यामध्ये काही ब्लड टेस्ट सामील आहेत. बरोबर.
म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की योग्य वयात केलेले प्रयोगशालेय परीक्षणं हे देखील तितकीच महत्त्वपूर्ण ठरतात. सर एंडोमेट्रियम कॅन्सरमध्ये आपण केमोथेरपी देऊ शकतो का सर, त्याबद्दल काय सांगणार सर? बरोबर आहे. एंडोमेट्रियल कॅन्सर जसं आपण म्हटलं की बरेचसे कॅन्सर्स एंडोमेट्रियममध्ये पहिल्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये आढळतात आणि म्हणून बहुतांश कॅन्सर्सना किमोथेरपीची तशी गरज पडत नाही. पण जर तो कॅन्सर मायक्रोस्कोप खाली जास्ती उग्र आढळला किंवा त्याचा पसराव लिम्फ नोड्समध्ये किंवा दुसरीकडे जर आढळला असेल तर डेफिनेटली आपण या प्रकारच्या कॅन्सर्समध्ये किमोथेरपीचा वापर सर्जरी नंतर करतो आणि नंतर पेशंट्सना रेडिओथेरपी देतो. काही कॅन्सर्स साधारण 10 ते 20% कॅन्सर्स बऱ्यापैकी पुढे पसरल्यानंतर डायग्नोज होतात एंडोमेट्रियममध्ये, की लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये किंवा लिव्हरमध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि तशावेळी मात्र आपल्याला सर्जरी करणं अशक्य असतं कारण हा आजार ऑलरेडी बाहेर पसरलेला आहे. त्यावेळी मात्र आपण फक्त किमोथेरपी या पेशंट्सना देतो. काही पेशंट्सना आपण हॉर्मोनल ट्रीटमेंटवर पण ठेवतो. त्यांचे काही विशिष्ट तपासण्या किंवा त्या ब्लॉक्सवर तपासणी केल्यानंतर हॉर्मोनल ट्रीटमेंटनी पण त्यांचा आपल्याला आजार कंट्रोलमध्ये काही काळासाठी ठेवता येतो. बरोबर. सर डॉक्टर विनोद गोरेजी सरांनी सांगितल्याप्रमाणे की केमोथेरपीचा रोल सांगितला, त्याच्यामध्ये सर्जरीचा देखील रोल आहे का एंडोमेट्रियम कॅन्सरमध्ये? एंडोमेट्रियल कॅन्सरमध्ये सर्जरीचा खूप मोठा रोल आहे. एंडोमेट्रियमचे कॅन्सर हे ओव्हरीचे कॅन्सर आपण अंडाशयाच्या पूर्वी जे पाहिले ते बऱ्याचदा पोटामध्ये पसरलेले आढळतात, परंतु एंडोमेट्रियमचे जे कॅन्सर असतात ते गर्भाशयाच्या पिशवीच्या मध्येच असतात. ते शक्यतो लवकर पसरत नाहीत, ही सुदैवाची गोष्ट आहे. आणि जर सर्जरी करून आपण संपूर्ण गर्भाशय बाजूच्या लसग्रंथी काढल्या तर बऱ्याच पेशंटमध्ये फक्त सर्जरीच्या साह्याने हा कॅन्सर दुरुस्त होतो. जर सर्जरीच्या नंतरचा जो आपण तपासणी करतो त्या तपासणीमध्ये जर काही रिस्क फॅक्टर आढळले तर आपण त्या पेशंटला किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी हे उपचार पद्धती घेण्यासाठी सल्ला देतो. नक्कीच. सर कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, सुलोचनाजी यांचा फोन आला आहे. बोला सुलोचनाजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, विचारते. नमस्कार. विचारा. हॅलो. हॅलो सर, आपला प्रश्न विचारा. सर काय? हो सर, सर मी सुलोचना राठोड बोलायले सर. हा बोला. सर ज्यावेळेस गर्भाशयाचा कॅन्सर होतो सर त्यावेळेस बायोप्सी घेतली जाते. हा. बायोप्सी घेतल्यानंतर ना काही गर्भाशयामधून काही रक्तस्राव आणि सफेद पाणी वगैरे काही निघू शकतं का? त्याचा काही इफेक्ट होऊ शकतो का सर? कुठल्याही प्रकारची बायोप्सी केल्यानंतर थोडासा रक्तस्राव 1-2 दिवसासाठी होणं हे नॉर्मल आहे. 1-2 दिवसामध्ये तो रक्तस्राव बंद होतो आणि त्याच्यामुळे कुठलेही पुढे अपाय होण्याची शक्यता फारशी नसते. पण 2 दिवसापेक्षा जास्त जर रक्तस्राव होत असेल तर ज्या डॉक्टरांनी बायोप्सी केली आहे त्या डॉक्टरांना त्वरित जाऊन दाखवणं गरजेचं आहे. निश्चितच सर, तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्रेक्षक, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, शरीरावर कुठल्याही ठिकाणी गाठी म्हणजे ट्यूमर, जखमा असल्यास व या चिरकालीन झाल्यास कुठलाही घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कॅन्सर व्याधीच्या उपचार काळात रुग्णांच्या नातेवाईकांनी संयम ठेवून रुग्णांचे मनोधैर्य वाढवावे. नियमित व्यायाम, प्राणायाम, चालणे, पोहणे इत्यादींमुळे भविष्यातील विधी आपण टाळू शकतो. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवला आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. आजचा तज्ञांचा पत्ता आहे डॉक्टर विनोद गोरे व डॉक्टर तुषार पाटील, सह्याद्री हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे 4. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा एसटीडी कोड आहे, 67213228. तसेच मोबाईल क्रमांक आहे 7768003777. ईमेल आयडी आहे vinodgore@gmail.com आणि tusipats@hotmail.com. तसेच वेबसाईट आहे www.sahyadrihospitals.com. आता बघूयात आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे सोमवार दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर आणि आधुनिक उपचार. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या तज्ज्ञ डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल तर कृपया आमचा पत्ता नोंदून घ्यावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसेच आमचा फेसबुक पेज देखील आहे www.facebook.com/ddsahyadri.in.
तसेच आमचं यूट्यूबवर देखील पेज आहे http://youtube.com/users/dd सह्याद्री. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की यामध्ये नेमका खर्च किती येऊ शकतो सर, त्याबद्दल काय सांगणार सर? खर्च पण हा स्टेज प्रमाणे डिसाईड होतो. आपण वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे खर्च आहेत. सर्व्हिक्स कॅन्सर ज्याच्यामध्ये बहुतांश लोकांना किमोथेरपी आणि रेडिएशन, किमो रेडिएशन ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर केला जातो. सर्वसाधारण खर्च 1.5 लाखापर्यंत जातो जर आपण आधुनिक रेडिएशनची प्रणाली आणि किमोथेरपी आधुनिक प्रकारची वापरली तर. जर आपण सर्जरी करायची म्हटली तर साधारण एक 75,000 ते 1 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो या पेशंट्समध्ये. तसेच ओव्हेरियन किंवा एंडोमेट्रियल कॅन्सरमध्ये जर सर्जरी करायची गरज पडली तर 75,000 ते 1 लाखापर्यंत खर्च येतो. सर्वसाधारण खर्च जर आपण तिन्ही प्रणाली उपचार पद्धती वापरल्या तर 2.5 ते 3 लाखापर्यंत जातो, ज्याचा की कालावधी 5 ते 6 महिन्याचा असतो. तर याची पेशंटनी नोंद घ्यावी. सर, तुम्ही आताच कालावधीबद्दल सांगितलं, तर डॉक्टर विनोद गोरेजी मला सांगा की कॅन्सरच्या उपचारात एवढा कालावधी मोठा का असतो सर, त्याबद्दल काय सांगणार? कॅन्सरच्या उपचारामधला जो कालावधी असतो तो प्रामुख्याने सर्जरी, ऑपरेशन नंतर जवळजवळ 1 महिना त्या रिकव्हरीसाठी लागतात. त्यानंतर आपण जी किमोथेरपी देतो त्या किमोथेरपीमध्ये 3 आठवड्यातून एकदा अशी किमोथेरपी दिली जाते. त्यामुळे सर्वसाधारण सर्व कॅन्सरमध्ये जवळपास 6 किमोथेरपी दिल्या जातात. म्हणजे जवळजवळ 18 आठवडे ही किमोथेरपीची प्रक्रिया चालते. आणि रेडिएशन जेव्हा आपण देतो तेव्हा रेडिएशन हे जवळजवळ 30 दिवसांचं असतं. म्हणजे 1 ते 1.5 महिना हे रेडिएशनसाठी लागतं. अच्छा, म्हणजे सर आपण प्रेक्षक आपल्या सरांनी काळाबद्दल सांगितले, त्यामुळे येणारा खर्च किती असतो. सर, बऱ्याच वेळा बघितलं की कॅन्सर हा शब्द ऐकताच सामान्यांचा काळजाचा ठोका चुकलेला असतो, एकदम टेन्शन्समध्ये असतात, त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? माझं असंच आवाहन लोकांना की आपण 2 कॅन्सर्स बघितले की ते लवकर डायग्नोज होऊ शकतात. एक आहे सर्व्हिक्स कॅन्सर किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर, की जो साध्या सोप्या पॅप स्मिअरद्वारे आपल्याला डायग्नोज करता येईल, निदान करता येईल, किंवा त्याचं प्री कॅन्सर स्टेजमध्ये पण निदान होऊ शकतं आणि उपचार होऊ शकतं. की जर कॅन्सर डेव्हलप जर त्यावेळेला त्याचा उपचार केला तर कॅन्सर होणारच नाही अशी एक शक्यता आहे. सेकंड, की आपण प्रिव्हेन्शन त्याचं करू शकतो. आज लसी आपल्याला उपलब्ध आहेत 2 व्हायरसेस विरुद्ध तरी, तर ह्या लसी 99% आपल्याला प्रोटेक्शन देतात. जर लवकर वयात याचा वापर केला तर डेफिनेटली याच्याने आपल्या कॅन्सर या स्थितीमध्ये सुधारणा करता येईल. तसंच एंडोमेट्रियमचा कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये जर बायकांना मेनोपॉज नंतर ब्लिडिंग होत असेल तर लवकरात लवकर त्यांनी डॉक्टरी सल्ला घ्यावा असं माझं मत आहे. की लवकरात लवकर निदान व्हावं आणि ट्रीटमेंट व्हावी, आपले रिझल्ट सगळ्यात बेस्ट असावे. निश्चितच. सर, प्रेक्षक मला तुम्हाला सांगायचं की सरांनी देखील बरेचसे क्वेश्चनचे उत्तर दिली, तुम्ही देखील बरेचसे क्वेश्चन सरांना विचारले, तर माझे देखील सर काही क्वेश्चन्स राहिलेत की ह्या पूर्ण गाभ्यातून मी तयार केलेत. तसं गर्भाशयाचा कॅन्सर बरा होऊ शकतो का, महत्वाचा क्वेश्चन आहे, थोडक्यात काय सांगणार? गर्भाशयाचा कॅन्सर बऱ्याच स्टेजेसमध्ये जर तो शेवटचा पोहोचला नसेल तर बरा होऊ शकतो. लवकर निदान करणं, लवकर ट्रीटमेंट करणं आणि पूर्ण ट्रीटमेंट करणं, डॉक्टरी सल्ला घेणं, व्यवस्थित सल्ला घेणं हे महत्वाचं आहे. डॉक्टर विनोद गोरेजी, पुढचा प्रश्न माझा असा आहे की गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण भविष्यात कमी होणार आहेत की जास्त होणार आहेत, त्याबद्दल काय सांगणार? गर्भाशयाच्या मुखाच्या पेशवीचा जो कॅन्सर आहे, सर्व्हिक्स कॅन्सर, याचं प्रमाण नक्कीच भविष्यकाळामध्ये कमी होणार आहे. खरं म्हणजे ते प्रमाण कमी झालंय. तो 1 नंबरचा कॅन्सर होता, आता तो 2ऱ्या नंबरवरती आलाय. कारण वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छता जशी वाढेल, पाण्याची अवेलेबिलिटी जशी वाढेल, तसा जंतुसंसर्ग कमी होईल आणि त्या कॅन्सरचं प्रमाण हे नक्कीच कमी होईल. ते प्रचंड प्रमाणात सध्या सुद्धा कमी झालेलं आहे. बरोबर. पाटील सर, आपण मगाशी बोललो ओव्हरियन बघितला, एंडोमेट्रियम बघितला, त्या सर्व कॅन्सरमध्ये कुठल्या कॅन्सरचं प्रमाण हे भविष्यात वाढणार आहे, त्याबद्दल काय सांगणार सर? जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन किंवा शहरीकरण वाढते तसं हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारे कॅन्सर्स वाढणार आहेत. त्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर आणि एंडोमेट्रियम कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा कॅन्सर हे प्रामुख्याने आपल्याला दिसेल की जे वाढलेले असतील. सर, जातात आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी एवढं सांगू इच्छितो की आमच्याकडे येणाऱ्या बहुतेक स्त्रिया ह्या खूप लेट स्टेजमध्ये येतात. त्या आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आमच्याकडेही काही उपचार नसतात आणि आम्ही त्यांना बऱ्याचदा सांगतो की आता उपचार संपलेले आहेत. त्यामुळे तुमचे आजार अंगावरती काढू नका. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्वरित तुमच्या डॉक्टरांकडे जा, लवकर निदान करा, लवकर उपचार घ्या आणि लवकर बऱ्या व्हा. कारण स्त्रीची भूमिका ही कुटुंबामध्ये अत्यंत महत्वाची असते. तिला आई, माता, त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या भूमिका कुटुंबामध्ये वठवायच्या असतात. ह्या भूमिका व्यवस्थित वठवता याव्या म्हणून तिचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा, हसत राहा, लवकर निदान आणि योग्य उपचार हीच कॅन्सर बरे होण्याची गुरुकिल्ली आहे. प्रेक्षको, मला आज काही ओळी आठवल्या. विकासाच्या वाटेवरती विज्ञानाचे आपण होऊ सारथी, अरे मंतरलेले उपचार होते आधी, आता वैद्यकीय जगाने केली क्रांती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वैद्यकीय जगाने एवढी प्रगती केली आहे आणि त्याला पारंपरिक उपचारांना जर आधुनिक चिकित्सेची जोड मिळाली तर सुंदर रिझल्ट्स आपण साध्य करू शकतो.